तुमचं म्हणजे गाणं घेतलं की नाही, त्या काय म्हणाल्या, पुन्हा मी जर हा राग गायले तर असाच गायण्याचं भरोसा, म्हणजे ताजेपणा आहे त्यामध्ये. हो नाही, खरं आहे. शिकवणारच असंच आहे बरं का. तोच विषय जरी त्यांनी पुन्हा शिकवला तरी त्यात नाविन्य राहील. क्षणे क्षणे नवताम उपैती असं आहे. आणि आपलं असंच आहे, तुम्ही ज्ञानेश्वरी पुन्हा वाचा, अरे हे ध्यानात आलं नाही, असं ज्ञान होईपर्यंत जो ग्रंथ पोचतो ना, तो ग्रंथ सत्पुरुषाचा खरा. तुम्ही किती किती त्यांच्यासारखे होईपर्यंत तो तुम्हाला पूर्ण. असा ग्रंथ लिहिण्यात खरं चार नाही, मजा आहे नाही का. नाहीतर एक एडिशन खपली तर दुसरीच काय करायचं, असं आलं की संपलं. कसला रे ग्रंथ, काय चाललं वर्तमानपत्र सारखं होतं सगळं. आचार्य म्हणजे कमाल. सकाळवर टीका करताना ते काय म्हणले, सकाळचं महत्व किती आहे म्हणले, म्हणजे वर्तमानपत्राचं. तर सकाळी म्हणले लहान मुलांच्या कामाला येते एवढंच महत्व म्हणले. काय आचार्य, आपल्याला सुचायचं नाही का. मग पुढे म्हणाले, गगनासी गवणी गवसणी घाली जे केवी. ज्ञान हे सर्वज्ञता असल्यामुळे त्या ज्ञानाच्या कक्षे बाहेर असं नाहीच काही. एक समाधानाची गंमत सांगतो तुम्हाला. हे चांदण्यावरून निघालं. समजा आपल्याला एकांताची शिक्षा दिली आहे, सॉलिटरी कन्फाइनमेंट, बरं का. समजा तुम्ही यात एकांतात आहात, तर तुम्हाला त्यांनी व्यवस्था अशी केली की झोप येऊ द्यायची नाही. हे रशियामध्ये हे जे करायचे ना, ते त्रास द्यायचे, तर झोप आली की डोळ्यावरती पॉवरफुल लाईट टाकायचे, म्हणजे मग झोप नाही आणि तो वेडा व्हायचा. मग काही वेळाने काही दिवसांनी त्याची व्यक्तिमत्व पिचायचं आणि मग मी अमुक गुन्हा केला ते खाली सही करायचं आणि त्याला फाशी द्यायचं. हे स्टॅलिनचं तंत्र होतं बरं का. ते मानसशास्त्रात आहे, ते काय मी तुम्हाला सांगतो का, आपला विषय नव्हे. समजा तुम्हाला अन्न दिलं नाही पण झोप येऊ दिली तर तुम्ही जास्त दिवस जगाल अन्नाशिवाय, कारण झोप ही अतिशय आवश्यक आहे. याचं कारण काय आहे? याचं कारण असं आहे की माणसाला ज्ञानामध्ये समाधान आहे, कारण स्वभाव आहे तो आत्मस्वभाव ज्ञानस्वरूप असल्यामुळे ज्ञानात समाधान आहे. अज्ञानात सुद्धा समाधान आहे, कारण ज्ञानातूनच अज्ञान आलंय. कसं, आपल्याला झोपच नाही, झोप ही अज्ञान आहे. झोप आल्यानंतर किती बरं वाटतं मला सांगा. झोपेमध्ये काहीही विषय नसताना शून्य अवस्थेमध्ये जर समाधान होतं, तर ज्ञानाचं समाधान काय असेल ही कल्पना करा बरं. म्हणून सविकल्प समाधी जी आहे ही समाधी झोपेसारखी आहे म्हणतात. निर्विकल्पाची पुढची आहे ती बरं. संप्रज्ञात आणि असंप्रज्ञात अशी योगाची जी आहे ती, आणि ती बुद्धीच्या माणसाला विषय अभ्यास करताना लाभते, म्हणून तो खरा चांगला म्हणायचा. त्यात एक आनंद आहे ना, तुम्ही विषय वाचताना किंवा हे करताना त्यात रमून गेला. तो अज्ञानाचं खरं, परंतु तात्पुरता त्या अज्ञानाचा जे आनंद आहे तो त्याला मिळतो, असं होतं त्याचं. म्हणून गगनासी गवळणी म्हणजे हा पूर्ण तृप्त झाल्यानंतर याला भानगड काय. ज्ञानी माणसाला तुमच्या आमच्यासारखी झोप नाही, ध्यानात ठेवा. झोप हे अज्ञानाचं लक्षण आहे. असं आहे, मेले तरी जीत असो. काय तुकारामाचं ज्ञान आहे बाबा, अनुभवाचं. मेले तरी जीत असो, आम्ही मेलो तरी जिवंत म्हणाले. निजोनिया जागे. अरे हे काय, जो जो जे जे मागे ते ते देऊ. भले तरी देऊ कमरेची लंगोटी, नाठाळाचे माथा काठी हाणू. भाग्यवंत आम्ही विष्णुदास जगी, अभंग प्रसंगी धैर्यवंत. काय वर्णन आहे नाही अनुभवाचं. काय ज्ञान असेल बुवा ते, आणि पांडुरंगाच्या नावाने मिळवलेलं. काय गंमत आहे नाही. पुढे म्हणाले, आई का पाणी ओथी जावे न लगे. ओथीचे म्हणजे घुसळणं. अरे तुम्ही दही घुसळलं तर ताक होईल हो, काय लोणी येईल. पाण्याला कशाला घुसळावं लागतंय. पाणी हे घुसळण्याच्या पलीकडे आहे. म्हणजे पाण्यातला रस काढून घेण्याकरता काय बघू, त्याला हे करावं लागत नाही. दह्यामधलं लोणी काढायला ते घुसळावं लागतं. तसं हे ज्ञान शुद्ध आहे, त्याला काही करावं लागत नाही बरं. मग म्हणाले, नवनीती माथुला न रिगे.
एकदा लोणी आलं त्या लोण्यात काही रवी घालावी लागत नाही. तेवी लाजिले व्याख्यान निघे देखोनी जयाचे. ज्या ज्ञानाला पाहिल्यानंतर आपलं हे बोलणं जे आहे हे लाजून मागे येतं, म्हणजे शब्द अपुरे पडतात. बरं का, सत्पुरुषात दोन प्रकार आहेत. एक प्रकार भगवंताच्या ज्ञानाचं वर्णन म्हणजे शेवटचा श्वास असेपर्यंत वर्णन. कारण ते अनंतच आहे ना, किती वर्णन कराल तुम्ही त्याचं. त्याच्या उलट दुसरं, तो बोलणारच नाही काही. काय बोलायचंय म्हणाला, मौन हेच व्याख्यान आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी 8व्या अध्यायात एक दृष्टांत दिलाय बरं का, गुरुचं वर्णन केलं बरं का, आणि म्हणाले पण याचं नाव काय आहे, या माझ्या गुरुचं नाव काय आहे. निवृत्तीनाथ नाव आहे नाही का. त्यांनी खूबी काय केली आहे की म्हणाले याचं नाव जर पाहायला गेलं तर आपल्याकडे नाव ठेवताना राशी पाहतात बघा, ते अबकडा चक्र असतं ना, त्यात काय टाटू टेप काहीतरी नाव असतं ते नाही का, तुम्ही पाहिजे मला विचित्र नाव असतं काहीतरी. तर म्हणले मौन हे माझ्या गुरुचं राशी नाव आहे, म्हणून त्याचं वर्णन करणं म्हणजे मौन ठेवणं हेच त्याचं वर्णन. किती वर्णन करू असं आहे. जसं एखाद्या बाईला पुष्कळ दिवसांनी मूल झालं, तिची स्तुती करताना तोंड फाटतं तिचं नाही का, कसंही असलं तरी. म्हणजे तिचं नक्ट असलं तर कसं नाक बसकाय बघा त्याचं म्हणणार नाही का, अशापैकी आहे. काय प्रेम असेल सगळं. म्हणून म्हणाले की लाजी जे व्याख्यान निघे देखो नि जयाते. हे असो, आता तत्वज्ञान सांगतात ना, शब्द ब्रह्म जिये बाजे, शब्द मावळले या निवांत निजे, तो गीतार्थ मराठीया बोलीचे हा पाडू काय. अरे मी गीतार्थ सांगायला आता सुरुवात करणार, अरे माझी काही योग्यता आहे का म्हणाले. तर म्हणले शब्द ब्रह्म जिये बाजे काय आहे. आपला वेदांत असं सांगतो की परमात्म स्वरूप हे सर्व मानवी कल्पनांच्या पलीकडे आहे. त्याला इंग्लिशमध्ये ऍब्सोल्यूट असं म्हणतात. पण त्याचे दोन अंग आहेत. एक शांत निर्विकार स्वस्थ असं ते परब्रह्म. त्या परब्रह्माची जी दुसरी बाजू आहे ती कार्यमग्न आहे. दी ऍक्टिव्ह साइड ऑफ दी ऍब्सोल्यूट, तो म्हणजे ईश्वर. शंकराचार्यांनी ईश्वर आणि ब्रह्म हे समानार्थी वापरलेले आहेत, कारण आम्हाला तो ईश्वर पण तो परमात्माचा आहे. आणि परमात्मा ईश्वर झाला तरी आपलं परमात्मा पण विसरत नाही, म्हणून जीव आणि तो फरक आहे. तो त्याला ती मी तोच आहे ही जाणीवच आहे बरं का. तेव्हा त्या ईश्वराच्या स्फुरणानं हे जगत निर्माण झालंय. तो पहिला शब्द कोणचा, ओंकार. ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रस्तावनेमध्ये ज्ञानेश्वरीच्या अ उ म हे सांग, हे तिन्ही एक वटले असं म्हटलेलं आहे ना, त्याला शब्द ब्रह्म म्हणतात बरं का. गणपतीचं वर्णन केलंय ना, तर हा शब्द ब्रह्म. तर हे शब्द त्यालाच हे नामस्मरण म्हणतात हो सत्पुरुष, दुसरं काय. तेव्हा हे जे शब्द ब्रह्म आहे हे शब्द ब्रह्म झोपी गेलं. आता पलंग नव्हते त्यावेळेला, बाजा असायच्या, म्हणून ती बाज म्हणजे ज्याच्यावरती त्याला आधार आहे ते असेल तर परमात्मा स्वरूप आहे. तर हे ओंकार स्वरूप जे आहे हे जिथे शेवटी परब्रह्मात विलीन होऊन जातं ते शब्द ब्रह्म जे आहे, तर शब्द मावळलिया निवांत निजे, म्हणजे त्यांचं संबंध दृश्य विश्व जिथे शांतपणे जाऊन बसतं बरं का. तो गीतार्थ, तो जो गीतार्थ आहे तो मी सांगणं माझी योग्यता आहे का. म्हणजे परमात्मा स्वरूपाचं वर्णन करणं ही माझी लायकी आहे का. बरं मग परी ऐशी आई मज दिवसा, तो पुढती याची एक आशा, जे धिकेवा करून पहा दृशा पर्यंतया व्हावे. असा असताना मी क्षुद्र माणूस तो काय, आणि धीटपणे हा गीतार्थ सांगायला निघालो आहे मी बरं का. तर याचं कारण काय म्हणाले, तर काही नाही, गीतार्थ सांगणं ही मायनर गोष्ट आहे, कमी दर्जाची आहे. तुमचं प्रेम माझ्यावरती बसावं एवढंच असेल. आता प्रश्न असा येतो, अरे गीता सांगायला निघाले त्यांचं प्रेम पाहिजे, त्याचं कारण सांगतो आपल्याला. सगळं ज्ञान असेल तर सत्पुरुषाजवळ आहे.
आणि ते ज्ञान तिथूनच येतं. याला ह्युमन एजन्सी म्हणतात. माणसाकडूनच ज्ञान येतं. बरं, ज्ञान काय करतं? श्रद्धा निर्माण करतं. अगदी सोपं उदाहरण सांगतो. समजा अलीकडे मी पाहिलेली सांगतो. एका बाईच्या स्तनावरती एक कुटकुळी आली. कुटकुळी म्हणजे कशी आहे, किती लहानशी एवढी आली. नवरा डॉक्टर, काय करावं बुवा? मग ते हे करा, त्याचं ते ऑपरेशन करायच्या आधी बायोप्सी करा. मलाही पाठ झालंय आता ते. बायोप्सी करा. बायोप्सीचा अर्थ काय कोणाला? बायोप्सी करा. बायोप्सी करून आल्यानंतर काही नाही, स्वच्छ आहे सगळं. मग एका डॉक्टरने 2 मिनिटात ते कापलं, काढून टाकलं, शिवून टाकलं. डॉक्टरने जेव्हा सांगितलं बायोप्सी केल्यावर काही नाही, किती खरं वाटलं. नवरा डॉक्टर असून म्हणते कशाला काळजी करते, तुम्हाला काय, मी मेले तर बरंच आहे. अरे हो, पण काय बघा, श्रद्धा, ज्ञान हे श्रद्धा निर्माण करतं. म्हणून सांगितलं श्रद्धावान लभते ज्ञानम. हो, गीतेचं महावाक्य आहे. तेव्हा ज्ञान श्रद्धा निर्माण करताना तर ते ज्ञान सत्पुरुषाकडून जेव्हा येतं तेव्हा मूर्तिमंत परमात्मा प्रगट होतो. ते त्यांना पाहिजे. गीतार्थ सांगणं हे निमित्त आहे. अर्थात ते ज्ञान झाल्यानंतर मग काय, ते बोलेल तेच ज्ञान ना. मग किंबहुना पुढे म्हटलेलं आहे त्यांनी की शब्द हा बोलण्याची वाट पाहतो. पुढे आहे अर्थ आतमध्ये असतो आणि तो म्हणतो मला प्रगट होऊ दे, असतो वाट पाहत असतो. असं ते ज्ञान असतं. त्यांना की नाही, ज्ञान बोलत असताना मी सांगतो ही जाणीवच नाही. येत आहे, वाहत आहे नुसतं, अगदी असं आहे. कारण मी त्या ज्ञानाचं साधन आहे, मी ज्ञानी नाहीच. बरं, ही भावना असते. आतून येतं असं होतं. ते आतून येतं म्हणजे मी त्याचं साधन आहे, तो बोलवत आहे, ही भावना खरी खरी भावना असते. आणि गोष्ट खरी आहे असं वाटतं. किती विचार केला तरी एवढ्या गोष्टी कशा डोक्यात राहतील? हे आठवतं कुठून? हे ज्ञान राहतं कुठे? नाही, किती हे आहे मला सांगा. अहो, या जन्माचं नाही, अनेक जन्माचं आज साठवलेलं असतं. बरं, कुठून येतं? त्यावेळेला बाहेर यायला पाहिजे. नॉलेज मस्ट बी सर्व्हिसिएबल असं सायंटिस्ट म्हणतात की तुमचं ज्ञान हे वेळेला उपयोगी पडलं पाहिजे. याचं उत्तम उदाहरण म्हणजे असं आहे की परीक्षेला बसल्यानंतर पेपर बघून बाहेर आला आणि मग आठवतो, अरे बाबा ते असं लिहायला पाहिजे. का? नॉलेज मस्ट इज नॉट सर्व्हिसिबल. माझ्या ताब्यात पाहिजे ज्ञान. हे केव्हा होऊ शकेल? मी ज्ञानस्वरूप झालो तरच होऊ शकेल. आणि असं एकच ज्ञान आहे, ते भगवंताचं ज्ञान. बरं, तुम्हाला सांगतो कसं असतं ते. साखरे बुवा होते ना, ज्यांची ज्ञानेश्वरी आहे, ते 40 दिवस त्यांनी उपवास केला आळंदीला त्या झाडाखाली. आणि मग त्यानं स्वप्नात ज्ञानेश्वर महाराजांचं दर्शन झालं आणि त्याला सांगितलं की तू बोलशील तो माझा अर्थ आहे. तर त्यावेळेला त्यांची अवस्था अशी होती, रात्री झोपेमध्ये ते बरळले तर ज्ञानेश्वरीच्या ओव्या बरळायच्या. बघा कसं आहे, इतकी ज्ञानेश्वरी रक्तात भिनलेली होती. काय असतं ज्ञान? हे तादात्म्य आहे. ज्ञाता जेव्हा ज्ञेयाशी तादात्म्य पावतो त्यावेळेला असंच आहे. याला म्हणून ते गायनाचं मला उदाहरण आठवतो. त्या स्वराशी तो तादात्म्य पावतो, वेगळा राहतच नाही. स्वर लागला म्हणजे ती जी तंद्री आहे त्यामध्ये तो गेला. काय गातो कोणा ते तालन बिलन काय सगळं असं नाही का. मग लोक काय म्हणतात त्याला, काय त्याचं हे आहे मला सांग. काय असतं ते जे समूह मन असतं, ग्रुप माइंड, त्यावरती यांचं मन तादात्म्य झाल्यानंतर यांच्या मनाची जी अवस्था ती सगळ्यांची अवस्था क्षणभर का होईना होते. आणि ते खरं तादात्म्य. व्याख्यानाचं असंच आहे किंवा ग्रंथाचं सुद्धा असं आहे की तो ग्रंथ तुम्ही वाचू लागलात म्हणजे तुम्ही बाकीचं सगळं विसरून जाता. आणि खऱ्या विद्यार्थ्याचं लक्षण हे आहे की तो आपला अभ्यास करू लागल्यानंतर इतका तन्मय होईल त्याशी की बोलायची सोय. काही विषय असू दे, तादात्म्य हे जे आहे ना, हा मोठा गुण आहे. आणि तो जो वाढवला ना, त्या माणसाचं तेज पडल्याशिवाय राहणारच नाही, शंका नाही आहे असो. तेव्हा तरी आता चंद्रापासून निवविते, जे अमृताहून जीवविते, तेने अवधाने की जे वाढते मनोरथा माझे. आता हे
अवधानाचं एक लक्षण मी मुद्दाम ते ठेवलं कारण पुढे आलेलं आहे. जोपर्यंत ऐकणारा मनापासून ऐकत नाही तोपर्यंत सांगणाऱ्याला उत्साह येणं कठीण आहे. ही सामान्य माणसाची गोष्ट आहे बरं का. मी एक असं उदाहरण पाहिलं पण ते सत्पुरुषाचंच. ते असं एक 13 कोटी जप केलेले वैद्य बुवा होते आणि ते महाराजांना भेटायला आले. रात्री 10:30 सुमार आम्ही असे बसलो होतो. शास्त्रीबा थकले होते आणि त्यांना रामाचं प्रेम फार. ते सज्जनगडावर सुद्धा नेहमी जायचे बघा. त्यांचे गुरु सुद्धा नामस्मरणात एक गोष्ट सांगतो त्यांच्या गुरुची. एकदा त्यांच्या शिष्याने त्या गुरूंच्या हनुमंतराव त्यांना विचारलं की जप कसा करावा सांगतो म्हणाले. संध्याकाळी फिरायला जाऊन आले. हे कर्नाटकात गाव आहे लकोंडी म्हणून तिथे असेल. आणि रात्री 8:30-9 वाजता दूध घेतलं. ते रात्री दूध घेतलं. योगी होते आणि मच्छरदाणी लावली पलंगाला. ब्रह्मचारी होते आणि हा 13 अक्षरी मंत्राचा जप सुरू केला. तर ज्याने प्रश्न विचारले 2-4 जण बसलेच होते. 10:30 झाले 11 झाले आपलं चाललंय बसलेले आपलं जप सारखा चालू. ते बाकीचे उठून गेले. एक चिकाटीने राहिला कसा तरी बरं का. पहाटे 4 पर्यंत राहिला तोही शेवटी उठून गेला. झाले शेवटी समजलं ना म्हणले जप कसं करावा. काय माणसं ही. हा मला एक आठवतं तुकाराम बोयाचं कीर्तन करीत. हरदाशी गोष्ट पण अतिशय मार्मिक आहे बरं का. तेव्हा ते भजनात नाचायचे पुष्कळ तुकाराम महाराज. नाचता नाचता एक 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 गेले हो सगळे उठून बरं का. तेव्हा एक मनुष्य राहिला. तेव्हा सगळे गेले. अरे तू कसं राहिला. घोंगडी अडकली ना ग म्हणला खाली. नाही तर कशाला बसतोय हा. नाही काय एकाग्रता असते. एकाग्रता ही अतिशय जबरदस्त शक्ती आहे. तुम्हाला सांगतो आपली सगळ्या परमार्थाचं मर्म तिथे आहे. आणि ही एकाग्रता अवधानाची म्हणजे अटेन्शन ही असते. अटेन्शनची की नाही असा विस्तार असतो. त्याला स्पॅन ऑफ अटेन्शन म्हणतात. म्हणजे एका गोष्टीकडे 2-3 गोष्टीकडे लक्ष देऊ शकतो. तर आपल्याला साधायचंय काय. प्रपंचामध्ये देहाचं कर्म करीत असताना आपण त्याच्या नामात राहिलं पाहिजे. अहो काय अशक्य आहे मला सांगा. आपण स्नान करताना टाळक्यात विचार असतोच की काहीतरी नाही का. पण बायकांचं असेल ते शिजायला लावलंय त्याचं काय गॅस कमी करा अमकं करा तमकं करा काय असेल ते असेल. अरे पण दोन्हीकडे जर लक्ष देऊ शकता तर अशी का सवय करू नये की चालता बोलता धंदा करिता खाता जीविता सुखी होता नाना उपभोग भोगिता नाम विसरो नाही. फार या 2-3 ओव्या अतिशय मार्गदर्शक आहेत. समर्थांच्या दासबोधात आहेत. संपत्ती अथवा विपत्ती जैसी पडेल काळगती. म्हणजे परिस्थिती बदलली की नाही. श्रीमंती होते गरिबी आली पण नामस्मरणाची स्थिती सांडूची नाही. एक स्थिती काय कारण ही इटर्नल आहे. ही कायमची आहे. आणखी गोबी म्हणाले बरं का उत्कट भाग्यश्री भोगिता नाम विसरू नये. संपत्ती आली चुकून तुम्हाला मिनिस्टर नेमला आता आलंय ते का कुणी आलं अहो चला तुम्ही कशाला घरी बसता तुम्हाला नेमतो झालं मिनिस्टर. ते सुखाचं नाहीये बरं का. परंतु समजा पण उत्कट भाग्यश्री येऊन सुद्धा नाम विसरू नये. हा अभ्यास आहे याचा. मग अखंड नाम म्हणजे काय सोपी गोष्ट आहे. 3 अवस्थामध्ये नाम चालेल त्याच. तेव्हा हे सगळा खेळ अवधानाचा आहे. अवधान एकले दिजे म्हणजे जे ज्ञान होईल ते सॅटिस्फाईंग समाधान देईल त्यात शंका नाही. तर म्हणाले ज्ञानेश्वर महाराज तर हे अवधान कसं आहे चंद्रापासून निवविते. ताप वाढला तर तो ताप शांत करायला चांदणं जसं प्रिय पडतं त्याच्याही पेक्षा एके ठिकाणी एकाग्र झालं असताना मनाला समाधान होईल. म्हणून चंद्रापासून नवविते अमृताहून जीवविते. जिवंत ठेवतं माणसाला. मला बर्नर्ड शॉचं एक वाक्य नेहमी आठवतं. इंग्लंडमध्ये म्हणाले 90% लोक 40व्यावरती मरतात पण पुरतात त्यांना 70व्या वर्षी म्हणाले. म्हणजे पुढचं आयुष्य मृतवत आहे. परवा एकाने आम्हाला विचारलं सध्या तुम्ही काय करता म्हणाले.
आले. कोल्हापूरचा ग्रस्त होता, काय करता म्हणाले. त्याला सांगणं, त्याला काय जेवतं ते मला सांगता आलं नाही. त्याचं काय अर्ध डोकं दुखतं, काहीतरी वेड्यासारखं होतं. नाही बा म्हणलं, मला काही तुम्ही डॉक्टरला दाखवा आहे. त्याला ते आवडलं नाही. मग म्हणलं जाता तुम्ही काय करता, खातो पितो नुसतं. म्हणलं बसतो, झालं काय करतो म्हणलं, नाही का. त्याला रविवारचं सांगितलं, नाही तर मी येतो म्हणला असतो, उगीच बेटा कशाला. काय जिवंतपण म्हणजे तुम्हाला 2-3 लक्षणं सांगून ठेवतो. मानसशास्त्र हे काय परमार्थ नव्हे. पहिली गोष्ट असेल तर मृत्यूची भीती असतं कामाची, लक्षात ठेवा आपण. बर, पहिली गोष्ट घेऊ दे काय यायचंय. आणि खरी लक्षात ठेवा, ब्लड प्रेशर वाढलंय, हातपाय लटका पडलाय, अमकं झालंय, डायबिटीस झालंय, काही का होईना, मृत्यूची भीती नसली पाहिजे. जिवंतपणाचं पहिलं लक्षण. दुसरं, आपल्या ज्या सवयी आहेत ना, त्या सवयी आवरण्याची शक्ती कायम राहिली पाहिजे. नाही ते एकदा बोलायला लागले की गाडी कोणत्या रुळावर जाईल याचे नियमच नाही, चालली आपली गाडी. नाही का, अहो हो 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 जाऊ दे चिंता, आता झालं ते झालं. अरे पण तुम्हाला बोलायला सांगितलं होतं कोणी, नाही का. फार त्याच्या शेजारी खाणं, बोलणं आणि खाणं, हे मी तुम्हाला परमार्थ सांगत नाही बरं, हे सायकॉलॉजी मानसशास्त्रामध्ये बरं का. खाणं म्हणजे आधीन होणं. आज तोंडात चव नाही बा, आमकं करा, अरे चव नाही का, तुला लगा पचत नाही, नाही का, अंतून खराब होतं, मग कशाला खायला पाहिजे आणखी. हो खरं मी माणसं पाहिलेली आहेत बरं अशी. काय सांगायचं आपल्याला. एक माणूस का तो मरायच्या वेळेला तुला काय पाहिजे, मला रव्याचा लाडू खायचा आहे म्हणाला, आणि तो खाऊन मेला बघा. काय सांगायचं आपल्याला. म्हणून दुसरी गोष्ट बोलणं आणि खाणं ताब्यात पाहिजे. आणि तिसरी गोष्ट, कोणाच्याही बद्दल अप्रियता असू नये. जग असायचंच असं, पण कशाला त्याच्याबद्दल अप्रियता, आपल्याला सोडूनच जायचंय. तर माणुसकीने हवा वाटेल आणि जिवंत राहील, खऱ्या अर्थानं प्रसन्न राहील लहान मुलासारखं. असं ते आहे. असं तेव्हा अमृता होऊन जीवविते हे जे लक्ष आहे ना, एकाग्रतेची सवय असेल ना, काय त्याची वृत्ती अशी राहील, सतेज राहील बघा. तो की नाही, लोक त्याला हवं नको काय म्हणायचे असेल, परिस्थिती कशी असेल, प्रसन्न राहील, छान राहील तो. मग पुढे म्हणाले की काजे दिठीवा तुमचा वरुषे ते सकळार्थ सिद्धी मती पिके, एरवी कोंबेला उन्मेष सुके जरी उदास तुम्ही. फार त्यांनी कमाल केली आहे बघा. सत्पुरुषाचं महत्व काय आहे ते ज्ञान, त्याचं जे आहे ते ज्ञान तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुमच्या अंतःकरणातला जो ज्ञानाचा कोंब आहे तो सुकता कामाचा नाही. हा की नाही अमरकंद आहे, हा मरायचा नाही पण तो उगम पावायचा नाही, ते तसंच राहील. हे गवत असतं ना, हिरवं गवत शेतामधलं उपटून काढावं लागतं, त्याला अमरकंद म्हणतात. कारण तो किती तुम्ही बरोबर छाटा तो मरत नाही, त्याला मुळापासून काढावं लागतं. तसं उन्मेष म्हणून जो आहे, उन्मेष म्हणजे आत्मज्ञानाचा कोण म्हणजे काय मला सांगा, की मी कोण आहे त्या वेदांताच्या भाषेत ही स्वाभाविक जिज्ञासा, पण हे ज्ञानाचं लक्षण आहे. दुसरं लक्षण असेल तर माझ्यावर मनापासून कोणीतरी प्रेम करावं, ही दुसरी आहे बरं का. व्हिक्टर युगोने म्हटलं, फार ऐकण्यासारखं आहे. दॅट आय हॅव बीन एक्स्ट्रीमली लव्ड इज अन अचिव्हमेंट इन इट सेल्फ. की माझ्यावर कुणीतरी मनापासून प्रेम केलं, याच्यातच म्हणलं जीवनाचं हे आहे. काय गंमत आहे बघा. कोणी माणूस सत्पुरुषाजवळ काय असतं, काय प्रेम असतं मला सांगा. एक उदाहरण सांगतो आपल्याला. एक गृहस्थ होते, लग्न केलेलं नव्हतं, अतिशय चांगला मनुष्य. तेव्हा ते बंगलोरहून गोंदवल्यास आले, ब्रह्मचारी. तेव्हा त्यांच्या मनात येताना आलं, 9-9:30 झालेले, माझ्याकरता कोण वाट पाहणार बरं, माझ्याकरता कोण वाट पाहणार आहे. आणि हे तात्यासाहेब होते, काय त्यांना वाटलं होतं कोणाला ठेवू बुवा, ते दारात त्यांची वाट पाहत उभे होते. कल्पना नाही त्याची, पण वाट पाहत होते. तर आल्यानंतर त्या डोळ्याला पाणी आलं. असं आहे तुम्हाला सांगतो, प्रपंचात प्रेम कसं आहे, सेन्स ऑफ बिलॉंगिंग, की माझं आपलं म्हणणारं घडी कुणीतरी आहे, की माझ्याकरता वाट पाहणारं कुणीतरी आहे. ह्या भावनेमध्ये अतिशय प्रेम आहे. कौटुंबिक प्रेमाचं हे लक्षण आहे, नाही का. नाही तुझं ताट वाढून ठेवलं तुझ्या खा झाला आपल्याला,
हा म्हणजे सर्व गोष्टी तसं करता येणार नाही, तुम्हाला यायला उशीर होईल, आमकोईल तमकोईल, मग ते ठीक आहे. पण रोजच आपलं तुमचं तुम्ही पाहा, आपलं फक्त ताट वाटी पाहिजे मी मोरीमध्ये टाकेन, पण बाकी तुमचं तुम्ही पाहा. नाही, तुमच्याशिवाय मी खाणार नाही, ही भावना असणं, आणि हे सत्पुरुषाजवळ असतं. म्हणून सत्पुरुषाचं जे मेल्यानंतर सुद्धा महत्व वाटतं ते आहे, बरं का. मग सेन्स ऑफ बिलॉंगिंग म्हणतात. तसं ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत की माझा उन्मेष जो आहे, ज्ञानाचा कोंब जो आहे, ज्याने मी हा गीतार्थ सांगणार, तुमचं लक्ष जर तिकडे असलं तर त्याचं पोषण होईल. ते लक्ष कसं, दिठीवा तुमचा वरुषे, तुमची जी प्रेमाने भरलेली दृष्टी आहे ना, ती माझ्यावरती पडू दे. तरी सकळार्थ सिद्धी मती पिके, माझ्या बुद्धीमध्ये सगळा अर्थ भराभर भराभर येऊ लागेल, स्फुरण होईल. आणि मग सहजे तरी अवधारा, वक्तृत्वाचा होय चारा, तरी दोंदे पेलती अक्षरा प्रमेयाची. आपला वेळ झाला, एवढ्या ओळीचाच अर्थ सांगतो की म्हणाले, सहज म्हणले तुम्ही लक्ष दिलं, तुम्ही सत्पुरुष आहात, ज्ञानी आहात, तुम्ही सहज लक्ष दिलं तरी माझ्या मनामध्ये जो अर्थ आहे त्या अर्थाला शब्द पाहिजेतच, तर त्या शब्दामध्ये इतका अर्थ भरेल की त्या शब्दाला सहन होणार नाही तो अर्थ, असं पोट भरून जाईल त्याचं. म्हणाले काय सांगावं, असं ते होईल. म्हणून तुमच्या अवधानाचा चारा म्हणजे खाणं माझ्या शब्दाला जर मिळालं तर ते केवढं भाग्याच होईल, तेवढं माझ्यावर कृपा करा. म्हणून शेवटी सांगतात त्यांच्या ओव्यांगी, वक्ता तो वक्ता नव्हे श्रोते नवीन. ऐकणारा नसल्याशिवाय श्रोत्याला काय किंमत आहे. तुम्हाला मी गाण्याचं सांगितलं की नाही का, काय ऐकतात कोणा ठोक म्हणले झोपी जाता येईल काय, सगळे अशापैकी व्हायचं ते नाही. तर पुढच्या वेळेला सांगेल. जानकी जीवन स्मरण जय जय राम, रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. राम रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. राम रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम.